राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या जैन समाज बांधवांना राज ठाकरे यांनी तंबी दिली आहे। राजकीय पक्षांच्या नादी लागून माती भडकवू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आमची माती भडकली तर केवढं होईल असा देखील इशारा राज ठाकरेंनी दिलाय। तुमच्याकडे जर कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की ती कार्पेट काढून टाका। विनाकारण कशासाठी वाद निर्माण करताय? गेल्या 10-12 वर्षांमध्येच हे वाद कसे काय सुरू झालेले आहेत? व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांतपणे जगा असं देखील राज ठाकरेंनी या चर्चेच्या दरम्यान म्हटलंय। काय सल्ला नेमका राज ठाकरेंनी दिलाय आपण बघतोय। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका। तुमची डोकी भडकवली जात आहेत, आमची डोकी भडकली तर केवढं होईल? तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही पांढरे पट्टे मारताय आणि विनाकारण वाद निर्माण करताय। इतकी वर्ष लोक राहत आहेत, पूर्वीपासून गुजराती लोक इथेच राहत आलेत। आत्ताच गेल्या 10-12 वर्षांमध्ये हे कसं काय सुरू झालं? तुम्हाला काय वाटतं की वर 2 गुजराती बसले आहेत तर ते काही करू? कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारताय? समोरच्यांच्या गोष्टी देखील समजून घ्या। व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा। आजपर्यंत कोणी अडवलंय का? जैन पंत माझ्या घरी येऊन गेले। तुमच्या समाजामधल्या लोकांना हे समजून सांगा। जैन समाज हा राजकीय लोकांच्या नादाला लागत नाही, पण काही लोक आहेत ते नेत्यांच्या नादाला लागू नयेत। त्याची लिस्ट माझ्याकडे आहे। राज साहेबांनी त्यांचाही समाचार घ्यावा अशी प्रतिक्रिया जैन मुनी निलेश चंद्र यांनी दिली आहे। तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनीतीच्या लोकांच्या नादामध्ये लागू नका। तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नादात लागत नाही, पण काही लोक आहेत लालबागमध्ये मुंबईमध्ये ते जैन नेत्यांच्या नादात लागून काही असे लोक सुद्धा आहेत। त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची बी लिस्ट माझ्याकडे आहे। 2 समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या।